नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोषण अभियान या अंतर्गत विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्वे आणि रोग या टॉपिकवर अतिशय महत्त्वाचे प्रश्न उत्तरे बघणार आहोत। आणि विटॅमिन्स आणि रोग या टॉपिकवर ICDS नाही तर मग कुठली पण एक्झाम असो, पोलीस भरती असो, रेल्वे असो, बँकिंग असो किंवा इतर कुठली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असो, त्यामध्ये विटॅमिन्स वर आणि रोग यावर प्रश्न विचारले जातात। तर म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेदात विरघळणारे आहे? मेद म्हणजे काय असते? फॅट। मेदात कोणते? तर मेदामध्ये विरघळणारे विटॅमिन्स असते ADEK। याचा ट्रिक सांगू का? किडा लक्षात ठेवा। विटॅमिन K, विटॅमिन E, विटॅमिन D आणि विटॅमिन A हे मेदात विरघळणारे आहे। बी आहे का? नाही। B9 आहे का? नाही। क आहे का? नाही। तर कोणते? विटॅमिन के आणि क मध्ये कन्फ्युजन होऊ नका। विटॅमिन क म्हणजे काय? विटॅमिन C आणि विटॅमिन के म्हणजे केच आहे। ठीक आहे, तर याचा आन्सर आहे के। दुसरा क्वेश्चन आहे, जीवनसत्व ड न मिळाल्यास खालीलपैकी कोणता आजार होतो? तर सांगा। तर बघा, विटॅमिन डी न मिळाल्यास खालीलपैकी दंतक्षय हा आजार होतो। आणि विटॅमिन डी चं रासायनिक नाव काय? केमिकल नेम क्लोरोकॅल्सिफेरॉल। क्वेश्चन नंबर 3 आहे, 18 महिन्याच्या बालकात जीवनसत्व अ ची किती मात्रा देतात? तर बघा, 18 महिन्याच्या बालकात जीवनसत्व अ ची 2 लाख IU मात्रा देतात। IU चा काय आहे फुल फॉर्म ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा। आणि जर येत नसेल तर IU चा फुल फॉर्म जाणून घेण्यासाठी आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या। तिथे तुम्हाला सर्व एक्झामची महत्त्वाची अपडेट्स दिल्या जाईल। क्वेश्चन नंबर 4 आहे, खालीलपैकी कोणता घटक विटॅमिन बी अंतर्गत येत नाही? तर बघा, थायमिन येते, रायबोफ्लेविन येते, नियासिन सुद्धा येते। थायमिन कशाला म्हणतात? B1, नियासिन विटॅमिन B3 आणि रायबोफ्लेविन B2 आणि एस्कॉर्बिक ऍसिड विटॅमिन C ला म्हणतात। विटॅमिन C म्हणजे एस्कॉर्बिक ऍसिड, म्हणून हा विटॅमिन बी मध्ये येत नाही। विटॅमिन बी मध्ये एकूण किती विटॅमिन येतात सांगा मला, कमेंट करा। मी व्हिडिओच्या शेवटी आन्सर देणार। ठीक आहे, तेव्हापर्यंत तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा। आणि एक टोटल किती विटॅमिन्स येतात विटॅमिन बी मध्ये आणि कोणते कोणते? स्कर्वी आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर बघा, स्कर्वी म्हणजे काय असते? आपले जे दात असतात, दाताला हिरड्या असतात, तर त्या हिरड्यामधून रक्त येते, तर त्याला स्कर्वी आजार म्हणतात आणि तो विटॅमिन क च्या कमतरतेमुळे होतो। जर विद्यार्थ्यांना तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आपल्या व्हिडिओला लाईक सुद्धा करून घ्या। जो हा व्हिडिओ बघत आहे त्याने प्रत्येकाने लाईक करा आणि ज्याने सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब सुद्धा करून घ्या। तुमच्याकडून मला ह्या व्हिडिओवर 1000 लाईक्स पाहिजे। ठीक आहे, 1000 लाईकचं टार्गेट आहे। अजूनपर्यंत आपल्या कुठल्याच व्हिडिओला 1000 लाईक आले नाही आहे, म्हणून आपलं टार्गेट आहे आता 1000 लाईकचं। लवकर कंप्लीट करा। ठीक आहे। क्वेश्चन नंबर 6 आहे, विटॅमिन अ च्या कमतरतेमुळे हा आजार होतो। तर विटॅमिन अ च्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा होतो आणि याला काय म्हणतात? नाईट ब्लाइंडनेस। काय म्हणतात? नाईट ब्लाइंडनेस। क्वेश्चन नंबर 7 आहे, खालीलपैकी कोणते जीवनसत्व तेलात विरघळणारे नाही? तेल म्हणजेच काय? फॅट पकडा, यालाच मेद सुद्धा म्हणतात। तर तेलात विरघळणारे कोणते आहे? अ विरघळते, EAD किडा लक्षात ठेवा, ए विरघळते, डी विरघळते, ई सुद्धा विरघळते, ब विरघळत नाही। तर ब कशात विरघळते? तर ब हे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहे, हे फक्त पाण्यात विरघळतात। क्वेश्चन नंबर 8 आहे, विटॅमिन सी कमतरतेमुळे खालीलपैकी विकार होतो। तर विटॅमिन सी च्या कमतरतेमुळे
स्कर्वी हा आजार होतो. क्वेश्चन नंबर 9 आहे, मुर्दूस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तो मुर्दूस हा आजार व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे होतो. जीवनसत्व B12 ला देखील म्हणतात. तर जीवनसत्व व्हिटॅमिन B12 ला काय म्हणतात? सायनोकोबाल्मिन. B1 ला काय म्हणतात? थायमिन. रायबोफ्लेविन B2 आणि B3 ला नियासिन. ठीक आहे. आणि व्हिटॅमिन बी चे एकूण 8 प्रकार आहे. किती आहे? 8 प्रकार. आणि कोणते कोणते 8 प्रकार आहे? तर बघा, B1, B2, B3, B5, B6, B7, B9 आणि B12. B1, B2, B3, B5, B6, B7, B9, B12. B9 ला फोलिक ऍसिड सुद्धा म्हणतात. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 11 आहे, थायमिन म्हणजे काय? तर थायमिन म्हणजे व्हिटॅमिन B1. व्हिटॅमिन डी च्या कमीमुळे हा आजार लहान मुलांमध्ये आढळतो. तर व्हिटॅमिन डी च्या कमीमुळे रिकेट्स हा आजार लहान मुलांमध्ये आढळतो. हाड वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? तर हाड वाढीसाठी व्हिटॅमिन डी आवश्यक असते, कारण की ते कॅल्शियम शोषून घेतात शरीरामध्ये. व्हिटॅमिन पाण्यात विरघळतो. तर कोणते व्हिटॅमिन? व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी हे दोन व्हिटॅमिन वॉटर सोल्युबल आहेत, म्हणजे पाण्यात विरघळणारे आहेत. तर काय याचा आन्सर? व्हिटॅमिन बी. क्वेश्चन नंबर 15 आहे, कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येतो? रातांधळेपणा हा अजीवनसत्वाच्या अभावामुळे येतो. आणि व्हिटॅमिन ए चं रासायनिक नाव काय? तर त्याचं नाव आहे रेटिनॉल. रेटिनॉल व्हिटॅमिन ए ला म्हणतात. मायग्रेन अर्धशिशी आजारावर उपयुक्त जीवनसत्व कोणते? तर बघा, मायग्रेन अर्धशिशी आजारावर उपयुक्त जीवनसत्व आहे रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन B2. क्वेश्चन नंबर 17 आहे, अजीवनसत्वाच्या अभावाने हा रोग होतो. तर रातांधळेपणा, नाईट ब्लाइंडनेस. 18, जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी हा रोग होतो. तर ब जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी हा रोग होतो. लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 19 आहे, रातांधळेपणा काय? रंग आंधळेपणा म्हणजे काय असते? कलर ब्लाइंडनेस कोणत्या दोन रंगामध्ये होतो? तर ते असते हिरवा आणि लाल. हे दोन कलर, ज्याला कलर ब्लाइंडनेस असते म्हणजे रंग आंधळेपणा, त्याला हे दोन कलर समजत नाही, हिरवा कोणता आणि लाल कोणता. व्हिटॅमिन बी चे आविष्कारक कोण आहेत? तर सांगा. या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला कमेंट मध्ये द्या. ठीक आहे. व्हिटॅमिन बी चे आविष्कारक. आणि येत नसेल तर आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, तेथे तुम्हाला याचा आन्सर दिलं जाईल. क्वेश्चन नंबर टाकून मला आन्सर द्या. ठीक आहे. फक्त आन्सर देता तुम्ही ABCD, समजत नाही कुठल्या क्वेश्चनचा आहे. तर आम्ल धर्मीय फळांमध्ये कुठले जीवनसत्व अधिक प्रमाणात असते? तर बघा, आम्लधर्मीय फळांमध्ये क जीवनसत्व अधिक प्रमाणात असते. सर्वात जास्त क जीवनसत्व कशातून मिळते? तर बघा, व्हिटॅमिन सी सर्वात जास्त आवळामध्ये मिळत असते. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे बालकांना हा आजार होतो. तर ड जीवनसत्व अभावामुळे मुर्दूस. लहान मुलामध्ये मुर्दूस होण्याचे कारण जीवनसत्व कमतरता आहे. तर आताच बघितलं ड जीवनसत्व. घुमून फिरून प्रश्न विचारतात. दुधाच्या पाश्चरीकरणात कोणत्या जीवनसत्वाचा ह्रास होतो? तर दुधाच्या पाश्चरीकरणात ड जीवनसत्वाचा ह्रास होतो. आणि दुधामध्ये कुठले ऍसिड असते ते मला सांगा. आणि त्यामध्ये दुधामध्ये कोणते शुगर असते ते सुद्धा मला सांगा. ठीक आहे. कोणते शुगर आणि कोणते ऍसिड असते. क्वेश्चन नंबर 26 आहे, खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळणारे आहे? AD फॅटमध्ये, E फॅटमध्ये, ब आणि क. व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी हे पाण्यात विरघळणारे विटॅमिन्स आहेत. पिवळ्या रंगाच्या फळे व भाज्यांमध्ये कोणते व्हिटॅमिन असते? तर बघा, पिवळ्या रंगाचे फळे व भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए असते. कोणते असते? व्हिटॅमिन ए.
पिवळ्या रंगाच्या फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए असते. खालीलपैकी कोणते जीवनसत्व रक्त साठवण्याकरता, तर साठवण्यापेक्षा आहे ना गोठवण्याकरता, गोठविण्याकरिता हा शब्द लक्षात ठेवा. तर कोणतं असते? रक्त गोठण्यासाठी व्हिटॅमिन के ची आवश्यकता असते. कोणती? व्हिटॅमिन के. रक्त गोठण्यासाठी समजा तुम्हाला जखम झाली आणि ते रक्तच नाही गोठलं तर रक्त नुसतं वाहत राहील. ते रक्त गोठण्यासाठी व्हिटॅमिन के ची आवश्यकता असते. समजलं? 29. ऊसाच्या रसात कोणते जीवनसत्व असते? तर बघा उसाच्या रसात सी जीवनसत्व असते. म्हणून आता उन्हाळा लागत चाललाय, बाहेर कुठे गेला उसाचा रस दिसला तर पीत चला. चाय पिण्यापेक्षा उसाचा रस फायदेशीर असते. व्हिटॅमिन सी असते त्यामध्ये. व्हिटॅमिन के ची कमी कशी ओळखतात? तर बघा रक्ताचे पक्के बनत नाही म्हणजे रक्त गोठत नाही, तर समजून जायचं आपल्याला व्हिटॅमिन के ची कमी झाली आहे. क्लोटिंग ऑफ ब्लड मध्ये मुख्य भूमिका कोणाची आहे? तर क्लोटिंग ऑफ ब्लड व्हिटॅमिन के ची मुख्य भूमिका आहे. आताच बघितलं आपण रक्त गोठणे. व्हिटॅमिन ई चे रासायनिक नाव काय? तर व्हिटॅमिन ई चे रासायनिक नाव आहे टोकोफेरॉल. लक्षात ठेवा व्हिटॅमिन ई टोकोफेरॉल. नेक्स्ट क्वेश्चन आहे साखरेमध्ये कोणते घटक नसते? तर साखरेमध्ये ग्लुकोज असते, फ्रुक्टोज सुद्धा असते आणि गॅलेक्टोज सुद्धा असते. व्हिटॅमिन असते का साखरेमध्ये? तर नाही, व्हिटॅमिन साखरेमध्ये नसते. नायसिनच्या अभावी रोग होतो. तो नायसिनच्या अभावी आपल्याला पेलाग्रा होतो. कोणता रोग? पेलाग्रा. व्हिटॅमिन B3 मुळे. मानवी आतड्यात सूक्ष्म जंतूमुळे तयार होणारे जीवनसत्व कोणते? तर बघा मानवी आतड्यात सूक्ष्म जंतूमुळे तयार होणारी व्हिटॅमिन्स आहे व्हिटॅमिन बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे पेलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर याचा आन्सर कमेंट करा तुम्हाला. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. आणि व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. महत्त्वाचे अपडेट तेथे मिळत राहतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.